नमस्कार मित्रांनो, माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? सध्या पडलेला एक प्रश्न सगळ्यांनाच आहे, तो म्हणजे सांगा कसं जगायचं। हो, कारण युद्ध चालू आहे, महागाई वाढते आणि खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत समाजामध्ये, जगामध्ये, आणि मान्सून पण लेट होणारे, उशिरा येणारे, त्यामुळे शेतकरी आणि आपण सगळे चिंतेत आहोत मित्रांनो। पण या वातावरणामध्ये अजून एक कलाकृती आलेली आहे, एक नाटक आलेलं आहे, त्याचं नावही आहे सांगा कसं जगायचं। हे सांगा कसं जगायचं नाटक अतिशय वेगळ्या विषयावर आहे, तुम्ही विचार पण करू शकणार नाही, किंवा तुमच्या समाजाला सगळ्यांनाच आपल्याला हादरवून टाकणारं आणि विचार करायला लावणारं असं हे एक नाटक आहे। याचा विषय वेगळा आहे, जो इतर नाटकांपेक्षा पण वेगळा आहे। लोकांनो, मित्रांनो, माझ्या मित्राचं नाटक आहे, हो, प्रसाद कांबळी। कारण मी आणि प्रसाद हे लहानपणी जवळच राहायचो। मच्छिंद्र कांबळी यांचा तो मुलगा आहे। आपले महान आणि प्रसिद्ध मालवणी कलाकार आणि नाटककार आणि मालवणी नाटकांचे बादशाह मच्छिंद्र कांबळी हे माझे म्हटलं तर काका, कारण मी त्यांना काकाच म्हणायचो। कारण रोज सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी जाऊन मी साईबाबांची आरती व्हायची त्यांच्याकडे, त्यावेळेला मी जायचो आणि रोज त्यांच्याकडे आरतीला जायचो आणि त्यांच्याशी गप्पा मारायचो। मन मुराद आणि मन मोकळेपणाने आम्ही गप्पा मारायचो आणि छान मजा यायची। प्रसाद हा लहानपणापासून माझा मित्र आहे, त्याच्या घरामध्ये सतत माझं येणं जाणं असायचं। आम्ही दिवसभर खेळायचो, लहान होतो, शाळेत जायचो, यायचो, खेळायचो, छान मैत्री होती, आजही आहे। आणि आम्ही खूप एन्जॉय केलं लहानपणी पण, आणि आताही कधी भेटलो तर दिलखुलास आणि छान गप्पा मारतो आम्ही। मित्रांनो, आज खरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की प्रसाद कांबळी हा एक उत्तम निर्माता तर आहेच, तो एक छान व्हिज्युअलायझेशन करणारा, ज्याला एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे त्याला एक विचार आहे, काय करायचं पुढे, कशी नाटकं सादर करायची आणि कसं ऑडियन्सला खिळवून ठेवेल अशा विषयांवरती नाटकं करायची। आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर आजपर्यंत त्यांनी जेवढी नाटकं केलेली आहेत ती वेगवेगळ्या विषयांवरती आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकही क्षण असं वाटत नाही की अरे कंटाळा आला, असं अजिबात वाटत नाही। तुम्हाला ते नाटक खिळवून ठेवतं, पुढे काय होणार याची उत्सुकता नेहमी प्रत्येक नाटकामध्ये वाढत राहते। मित्रांनो, आज जर का मच्छिंद्र कांबळी काका असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता, प्रसादचं कौतुक केलं असतं, त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक केलेलं असतं आणि त्यांना खूप अभिमान वाटला असता त्याचा। ते जिथे कुठे असतील ते तिथनं त्याला बघतच असतील आणि त्यांना अभिमान वाटत असेल प्रसादचा। मित्रांनो, माझं आणि मच्छिंद्र कांबळी, प्रसाद कांबळी आणि त्याच्या कुटुंबियांशी वेगळं नातं आहे। आम्ही जवळजवळ सगळे घरातलेच आहोत, एका कुटुंबासारखे आहोत। मित्रांनो, आज जे सादर केलेलं आहे सांगा कसं जगायचं हे नाटक अतिशय वेगळ्या विषयावर आहे। जसं मी म्हणालो की तुम्ही विचार पण करू शकणार नाही अशा विषयावर आहे। एका स्त्रीचा संघर्ष, एका स्त्रीने घेतलेला निर्णय, मानवाचा अधिकार, स्त्रीचा अधिकार, तिची न्यायालयातली लढाई आणि तिच्या हक्कांचा विचार, तिने काय वेगळा विचार केला आहे, त्याच्यासाठी कशी ती लढली आणि काय तिने मिळवलं आणि काय केलं, हे जर का वेगळ्या विषयावरचं अतिशय छान उत्तम असं नाटक बघायचं असेल तर तुम्ही अवश्य जा, आणि मी तर सांगतो नक्कीच जा, कारण यासारखी नाटकं खूप कमी येतात आणि यासारखा विषय अगदीच कमी प्रमाणात, मला तरी आठवत नाही आहे या प्रमाणात किंवा अशा प्रकारचा विषय कधी नाटकांमध्ये आलेला आहे। मित्रांनो, हे नाटक तुम्ही आवर्जून बघा,
आणि खूप तुम्हाला आवडेल, समाजाला विचार करायला लावणारं असं उत्तम एक नाटक आलेलं आहे. तर याचे कलाकार आहेत स्वानंदी टिकेकर, निषाद भोईर, अमेय बर्वे, श्रद्धा पोखरणकर, सागर आठलेकर आणि स्पृहा जोशी हे कलाकार आहेत. या कलाकारांची कामगिरी ही उत्तम आहे. प्रत्येकाचं काम अतिशय उत्तम झालेलं आहे. आणि या भद्रकाली प्रोडक्शनच्या जेवढी नाटकं असतात ती वेगळ्या विषयावरची असतात. जसं मी म्हणालो तसंच हे एक उत्तम नाटक आहे. तुम्ही नक्की पहा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलवरती असेच मराठी नाटक, सिनेमे, हिंदी चित्रपट आणि अनेक वेगवेगळ्या नाटक आणि चित्रपटांचे जे रिव्ह्यू करतो मी ते पाहण्यासाठी, तसंच जगभर मी फिरतो त्याचे ट्रॅव्हल व्लॉग्स बघण्यासाठी, मी गाणं गातो ती गाणी ऐकण्यासाठी, आणि मी डान्स करतो, नाचतो त्या नाचाला आणि डान्सला बघण्यासाठी तुम्ही हा स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रपरिवाराला आणि सर्व परिवारजनांना माझे व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. येणाऱ्या कठीण काळासाठी तुम्हाला देव शक्ती दो ही मी देवाचरणी प्रार्थना करतो. कारण आजकाल काय चाललेलं आहे, जी महागाई वाढती आहे, जे युद्ध चालू आहे, पाऊस कमी आहे, पाऊस येणार की नाही, कधी येणार, हे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत. आणि याचं एकच प्रश्न सगळ्यांना जो पडलेला आहे, सांगा कसं जगायचं. तर या शीर्षकाचं नाटक पाहायला तुम्ही विसरू नका. नक्की जा. माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गॉड ब्लेस यू. आणि मी हिलिंग करतो, स्पिरिच्युअल हिलिंग. त्या स्पिरिच्युअल हिलिंगला तुम्ही प्राप्त करण्यासाठी, ते हिलिंग माझ्याकडनं घेण्यासाठी जरूर मला संपर्क साधा. लवकरच मी माझे नंबर्स तुमच्यासमोर सादर करेन, ते तुम्हाला देईन. आणि लवकरात लवकर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. ऑल द बेस्ट. थँक्यू, धन्यवाद, गॉड ब्लेस यू.